नंदुरबार जिल्ह्यातल्या तापीकाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून संकट समयासाठी तैनात करण्यात आलेली यांत्रिकी बोटच नादुरुस्त असल्याचं दिसून आलं आहे। प्रकाशा काठावरील या बोटीच्या पाण्यात पडून खालच्या पाट्या सडल्याचं दिसून आलं आहे, तर बोटीवरील लाईफ जॅकेटसह पाण्यात न बुडण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य फाटल्याचे निदर्शनास आले आहे। प्रकाशा येथील या बोटीवर लोकांना बुडण्यापासून वाचण्यासाठी तसेच आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी 2011 पासून 3 जणांची मानधनावर नियुक्ती देखील करण्यात आली होती। अनिल कालू परदेशी प्रकाशा आम्ही 11 वर्षापासून कुंभमेळा भरला होता तेव्हापासून काम करत आहे। तेव्हापासून आम्हाला बोट, लाईफ जॉकेट, रिंगा वगैरे दिलेले आहे। त्यांची आता इतकी नाजूक परिस्थिती झालेली लाईफ जॉकेटची आणि बोटची, तर ही आता चालणार अजिबात नाही। आम्ही बरेच दिवस काम केले, आम्हाला मानधन भेटलं किती 3 ते 4 वर्षापर्यंत भेटलेलं आहे। त्या दिवसापासून आम्हाला मानधन नाही, रोजंदारीने काहीच भेटलेलं नाही आहे शासनाकडनं। तर मग आम्ही का फुकटच काम करावं का? जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही हजर असतो, आणि म्हणजे हजर असतो म्हणजे याचा अर्थ हे नाही का आम्हाला रोजंदारी भेटेल तेव्हाच आम्ही हजर राहू ना। आता याचं पुढं आमच्या बी बायको पोरं आहेत, चुल्यामध्ये काहीतरी लागतं, मुलं बाळ कधी आजारी पडले तर दवाखान्यात पण काहीतरी 1000-500 रुपये तर लागतील। आतापर्यंत तुमच्या सांगितल्याप्रमाणे काम केलं, पण आता तरी आम्ही काही हे काम करणार नाही। एक तर हे साहित्य तुमचं जमा करून घ्या, आम्हाला जिथं भेटेल 200-400 रुपये रोजंदारी तिथं आम्ही काम करू। आणि हे कधी तुम्ही सांगितलं का आम्ही तुम्हाला देऊ बा मानधन बी रोजंदारी बी, तेव्हा लागलं तुम्हाला कधी हे मान्य असेल तर ठीक आहे, पण आम्हाला हे जॉकेट, रिंगा आणि हे सर्व नवं साहित्य आणून द्यावे। तर काशी विसर्जन आहे आपलं, काशी प्रकाशा आहे जिथं नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण मूर्ती वगैरे येतात गणपती विसर्जनाला, गणपती बाप्पा। तर मग आता हे बोटावरती काहीही विसर्जन करता येणार नाही, त्याच्यामुळं आम्हाला एक नवे साहित्य द्यावं। आणि हे पाण्याची पातळी खूप जास्त आहे, हे कुठलंही साहित्य चालणार नाही। आता त्यांचा जीव वाचवणार का आमचा जीव वाचवणार? काही करता काही घटना झाली तर काय करावं मग सांगा तुम्ही। आता तुम्हाला कधी हे मान्य असं सडलेली बोट आणि सडलेले जॉकेट चालवा बा तुम्ही, याला काही अर्थ नाही आहे। काय कसं करावं मग आम्ही? आता तुम्ही सांगा साहेब। मात्र 3 वर्षांच्या मानधनानंतर आजतागायत प्रशासनाकडून काहीच मिळालेलं नसल्याचा दावा देखील या बोटीवरील तैनात मानधनावरील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे। आतापर्यंत 11 वर्षापासून आम्ही काम करलो, फक्त 3 ते 4 वर्ष जेमतेम आम्हाला मानधन दिलं। आता बघा तुम्ही साहित्यामध्ये आता मी स्वतः लावून तुमच्यासोबत बोलून राहिलो। आता बघा आता हे तुटलेलं आहे, आता हे पूर्ण लिकेज आलेलं आहे। आता लिकेज आल्यानंतर याच्यात आपण गेलो पाण्यात, आपण वाचवायला माणसाला वाचवायला गेलो। आता हे जे लाईफ जॉकेट म्हणता, याला लाईफ जॉकेट म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी, हे म्हणजे स्वतः आमच्यासाठी असतं सुरक्षेसाठी, की आम्ही कोणालाही वाचवायला गेलो की त्याच्या जीव आम्ही वाचू शकतो। आता याच्यात सुरक्षा याच्या जॉकेटला व्यवस्था बरोबर नाही आहे, आणि जॉकेट वगैरे जुनं आहे। आता बोट बघा, बोटमध्ये काही ठिकाणा नाही, बोटमध्ये पूर्ण असे आलेलं तर माणूस लहान मुलं तर तोडून टाकेल त्या बोटाला। आता शासनाचे लोक बसतील, आता बोट आपण पाण्यात घेऊन गेलो आणि आता 7-8 लोक बसून गेलो आणि पाण्यात बोट बुडाली तर याची जिम्मेदारी कोण घेईल? आता जिम्मेदारी मग नंतर कोणाला सांगतील की इंटरॅप्टिंगच्या लोकांनी सांगितलं नाही की तुम्ही आतापर्यंत बोटची दुरुस्ती केली नाही, आम्ही केली नाही। आता इंटरॅप्टिंगच्या टीममध्ये आम्ही काम करून राहिलो, पण बिना मोबदला काम करून राहिलो। आतापर्यंत मोबदला काही मिळाला नाही। आता स्वतः घरचे पैसे कुठून खर्च करू, कुठे जाऊ मागायला घरी पैसे आम्ही? माझी एकही शासनाकडून एकही विनंती आहे की भाई आम्हाला काही पगार आणि मानधन काही द्या, आणि जे वस्तू आहे, हे बोट आहे, लाईफ जॉकेट आहे, सर्व दुरुस्ती करा आणि नवे वगैरे आणून द्या, तेव्हा आम्ही हे काम करू, तर आम्ही हे काम करायला सोडू। मुळातच प्रकाशा हे पश्चिम काशी म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी स्नानासाठी येत असतात। अशातच आता उद्या 5व्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहे, आणि त्यातच जर या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी तैनात असलेली बोटच जर नादुरुस्त असेल आणि काही प्रसंग ओढावला तर मग काय, हा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे। दरम्यान बोट नादुरुस्त बाबतची माहिती मिळताच तिची तातडीने दुरुस्ती करून काही डागडुजी करण्यात आली असून तहसीलदार कार्यालयात असलेली दुसरी यांत्रिकी बोटही तातडीने तैनात केली जाणार असल्याचं तहसीलदार शहादा यांनी सांगितलं आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। शहादा तहसील कार्यालय या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून 2 बोट्स प्राप्त आहेत। एक बोट ही इमर्जन्सीमध्ये मूव्ह करण्यासाठी, दुसरी बोट प्रकाशा या ठिकाणी आहे। प्रकाशा ते येथील जी बोट आहे ती फायबर बोट असून त्या ठिकाणी आतमध्ये थोडंसं डागडुजी करणे आवश्यक होते। सदरची डागडुजी आम्ही पूर्ण करून घेतलेली असून इमर्जन्सीच्या काळात त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत।